या प्रशिक्षणाबद्दल सुरुवातीला आपल्या मनात जे कुतूहल होतं ते कुतूहल इथं 5 दिवस प्रशिक्षण केल्याच्या नंतर फार क्लिअर झालंय. सुरुवातीचा आमचा एक गैरसमज होता माझा वैयक्तिकरित्या. मला वाटायचं की हे प्रशिक्षण म्हणजे 2020 NEP हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिकलवर आधारित आहे किंवा रोजगाराभिमुख आहे असं वाटायचं. परंतु मला पुन्हा असा एक शंका उपस्थित झाली होती की हे जे प्रशिक्षण आहे फक्त शिक्षकांनी कमी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी जास्त कृतीत करायचं हे बरोबर आहे. परंतु त्याच्यानंतर माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली होती. कुठेतरी मला असं वाटलं की शासनाला इयत्ता 5वी पासून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं म्हणजे व्यवसाय शिक्षणावर भर द्यायचा आणि त्यांना व्यवसायाचं गोडी निर्माण करायची असं होतं. परंतु पुन्हा मला असा डाऊट आला की बाबा हे जर मुलगा जर 5वी पासून जर त्याला व्यवसायाचं जर स्वरूप जर प्राप्त होत आलं तर कुठेतरी त्याला शासनाच्या शासकीय नोकरीमध्ये जसं की IAS असेल IPS असेल या नोकरीची गोडी येणार नाही असं काही प्रमाणात मला वाटलं. परंतु तसं नसता जर त्या विद्यार्थ्याची जर कल त्या प्रकारचा असेल की जसं आपण मागच्या काळामध्ये 10वीच्या मुलांची कल चाचणी घेतली त्या कल चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाजूने त्याचा कल आहे त्यांना कला क्षेत्रात आवड आहे व्यवसाय शिक्षणात आवड आहे का कोणत्याही इतर क्षेत्रात आवड आहे त्या बाबतीतलं जे NEP मध्ये धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने आहे. आणि काल जसा काही प्रश्न उपस्थित केला विज्ञान आणि धार्मिक गोष्टी यांची कशी सांगड घालता येईल कारण बरेचसे शिक्षक आपण ग्रामीण भागामध्ये शिकत असतो की त्या विद्यार्थ्यांवर त्या प्रकारचा परिणाम पडतो. काल आपण पृथ्वीचं उदाहरण पाहिलं. काही जण म्हणतात की बाबा पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते एक पृथ्वी एक ग्रह आहे. तेच अण्णाभाऊचे साहित्यात असं सांगतात की पृथ्वी ही शेषेच्या नागावर नसून ती कामगारांच्या तळहातावर आहे. काही जण म्हणतात की पृथ्वी ही कोणातरी दुसऱ्या अँगलला आपण पाहतो. म्हणून काल जेव्हा डिस्कशन झालं तर तेव्हा कळालं की या 4-5 अँगल जरी असलं तरी आपण शिक्षकाची भूमिका अशी असली पाहिजे विज्ञान धार्मिक आणि इतर गोष्टी याची सांगड घालणारा जो कोणी मीडिएटर म्हणतो आपण त्याला मध्यस्थी करणारा जो व्यक्ती असतो तो आपण शिक्षक आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला हे धोरण आपण मनापासून समजून घेतलं पाहिजे आणि या धोरणाविषयी नेमकं आपण विद्यार्थ्यांना काय अभिप्रेत दिलं पाहिजे. कारण आपण पाहतो की भारताचा जो भावी नागरिक आहे ते घडवण्याचं सद्भाग्य आपल्या हाती आहे. त्याच्यामुळे या धोरणात आपली भूमिका आपली जबाबदारी ही खूप आहे आणि आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की भारताच्या भावी जडणघडणीमध्ये आपला एक महत्त्वाचा रोल असणार आहे. म्हणून या बाबतीत आपण सर्वांनी ते धोरण समजून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं त्यांना उत्साहित करावं प्रोत्साहित करावं एवढीच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर येथील प्रशासनाने या प्रशिक्षण काळामध्ये ज्या काही सुविधा निर्माण केल्या ते खूपच महत्त्वपूर्ण होत्या. आपण जनरली जर नांदेडला कोणी प्रशिक्षणाला गेला असेल तर आपल्याला अनुभव असतो की प्रशिक्षण मला खूप टाईट वातावरण असतं प्रशासनाचं. प्राथमिकच आपण बाजूला पाहिलं तिथलं प्रशासन पाहिलं परंतु आपण माध्यमिक एवढे लकी आहोत की आपल्या या टीमने खूप चांगलं सहकार्य केलं. म्हणून मला सगळ्यांना विनंती एकदा जोरदार त्यांच्या नावाने टाळ्या वाजवल्या पाहिजे.